नागपुरातनं हवामानासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येते। सकाळपासून नागपुरात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू आहे। पावसाची हजेरी बघायला मिळते। नागपुरात मनीषनगर अंडरपासमध्ये पाणी साचलंय आणि पाणी साचल्यानं नागपूरकरांची तारांबळ उडतीये। नागपूरमध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वारा सुरू आहे आणि या वादळी वाऱ्यामध्येच पाऊस सुरू आहे। मनीषनगर या ठिकाणी अंडरपासमध्ये कशा पद्धतीने पाणी साचले त्याची ही दृश्य आहेत। काही एक टू व्हीलर सुद्धा त्यात अडकलेली दिसते। या अंडरपासमध्ये पाणी साचलंय, अवकाळी पाऊस सुरू आहे जोरदार। नागपूरमध्ये सकाळपासूनच आभाळ आलेलं होतं, भर दिवसा काळोख दाटलेला होता आणि आता सध्या नागपुरात सकाळपासून जो अवकाळी पाऊस सुरू आहे त्याचे हे परिणाम आहेत। मनीषनगरच्या अंडरपासमध्ये असं पाणी साचलंय, तिथे काही टू व्हीलर सुद्धा बंद पडलेल्या दिसतायत। लोक तिथे आडुशाला थांबलेत आणि सध्या ही परिस्थिती नागपुरातली मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र हा अवकाळी पाऊस आहे आणि नागपूरकरांची त्यामुळे तारांबळ उडाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, कधीपासून पाऊस सुरू आहे नागपुरात आणि मनीषनगरच्या अंडरपासमध्ये जी स्थिती आहे तशी आणखी कुठे आहे का? नक्कीच आज सकाळी पासून जे आहे ते नागपूरमध्ये ढगाळ वातावरण होतं। मात्र 10 वाजताच्या सुमारास जे आहे ते ढग दाटून आल्यामुळे अगदी पहाटे ज्या पद्धतीने अंधार असतो तसंच काहीसं वातावरण तयार झालं होतं आणि साधारणतः 10 वाजता जे आहे ते मुसळधार पावसाला नागपूरमध्ये सुरुवात झाली। नागपूर जिल्ह्यात सर्वत्र चांगला मुसळधार पाऊस झाला, म्हणजे गेल्या तासभरामध्ये जे आहे ते 47 मिलीमीटर इतका पाऊस नागपूरमध्ये झाला आणि त्यामुळे जे नागपुरातला सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचलं। अगदी नरेंद्रनगर असेल, मनीषनगर असेल, इथले जे ओव्हर ब्रिज आहे त्या ब्रिज खाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यामुळे नागरिकांची जी आहे ती नोकरदार वर्गाला ऑफिसला जायच्या वेळी जी आहे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता अद्याप देखील ढगाळ वातावरण कायम आणि आज दुपारी देखील मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला। त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। गेले काही दिवस झाले आपण पाहतोय की नागपूर आणि विदर्भामध्ये सातत्यानं अवकाळी पाऊस येत आणि या पावसाचं शेतीला नुकसान जरी होत नसलं तरी ऐन उन्हाळ्यामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये खरं तर मे महिन्याच्या सुरुवातीला नागपूरकरांना 43 ते 45 डिग्री पर्यंत पारा झेलण्याची सवय असताना अचानक येत असलेल्या या अवकाळी पावसामुळे जे आहेत ते नागपूरकर या गारव्यामुळे जे आहेत ते सुखावलेले आहेत। मात्र याचा कुठलाही परिणाम मान्सूनवर होऊ नये अशी प्रार्थना नागपूरकर आता देवाला करतात। बरोबर आहे उदय, धन्यवाद या माहितीसाठी। तर नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेली ही परिस्थिती आहे। मात्र हा अवकाळी पाऊस आहे। नागपूरकरांना पावसाच्या आगमनामुळे थोडासा गारवा जरी जाणवत असला तरी मात्र ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि त्यामुळे नागपूरकरांची तारांबळ मात्र उडाली।